समोर जे उभे आहेत प्लीज प्रत्येकाच्या टी शर्ट वरती नाव आहे, आम्ही नाव देखील घेऊ शकतो. गेम ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटिंग टीम. करण 1 मिनिट थांबायचं. करण बॅटिंग संघ आपला एक 12वा खेळाडू पाठवायचा. थँक्यू. स्ट्राईकला असेल बाबू, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्नेहल. तर गोलंदाजी मार्क होती टीम कडून पहिल्याने स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला बाबू असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्नेहल. तर करण सोडा मित्रांनो तयार झाला पहिल्या षटकासाठी. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने वळवलाय. गोलंदाजाला शैलीचा मित्रांनो अभ्यास करण्यासाठी त्या चेंडूला मात्र सिंगलने केवळ तटवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळतीये. श्री गणेशा झालाय. सेमीफायनलचा बिगुल वाजलाय. जो संघ जिंकणार तो थेट फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आता आपण पाहिलं तर फलंदाज स्नेहल आलाय स्ट्रायकिंग एंडला. स्नेहल आपण पाहतोय. तर एक धाव काढून स्नेहल स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः. यावेळेचा बॉल अंतिम क्षणापर्यंत वाट लावली आणि इथे आपण पहा मित्रांनो होत्याच नव्हतं झालं मैदानाच्या आतमध्ये. एक वाचवायचा प्रयत्न आणि तिथून मात्र 4 धावा कधी वसूल झाल्या हे कोणी पाहू शकलं नाहीये. 4 धाव्यांनी फलंदाज स्नेहल आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय मित्रांनो. कॉन्फिडन्स थोडासा वाढलाय आणि चूक कोणाकडनं झालीये तर आपण पाहू शकाल काली यांच्याकडनं मात्र चूक घडतीये मैदानात. रोहन छिल्ले, माफ करा, रोहन छिल्ले यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चूक करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करणचा. अंतिम क्षणापर्यंत पाहिला, शेवटच्या क्षणाला चेंडूला लीव केला. बाबू सर सांगतात हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आपल्या चेंडूवरती काय घडल्याचं दडपण थोडंसं गोलंदाजाच्या वरती नक्कीच बघायला मिळालं आणि त्याच कारणास्तव मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा मारा. टीमची धावसंख्या 1 ने पोहोचेल, जाऊन पोहोचेल 6 धावा धावपटलावरती. 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. मी म्हणेल प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू राहतील, परंतु ज्याचे प्रयत्न जास्त, ज्याची मेहनत प्रामाणिक तो नक्कीच ट्रॉफी उचलणार. इथून जो संघ जिंकणार कमीत कमी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार. इथून जो संघ हारणार मित्रांनो त्याची संपूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाणार. करण सोडा लहानपणी जर का गोट्या खेळला असता मित्रांनो तर इथं बॅटर गेला असता तंबूच्या दिशेने, परंतु थोडासा नेम चुकतोय आणि एक धाव मात्र मिळतीये. एक मोठा फटकाल्यानंतर हलक्या हाताने सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे. आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही मोठा फटका खेळताना गोलंदाजाचा प्रयत्न असतो तुम्हाला कसं बाद करायचं, अशा वेळेस सिंगल घेणं, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येणं कॅल्क्युलेटेड रिस्क त्याला म्हटलं जातं. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होईल तयार. करण इथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त उसळी घेतोय चेंडू. हॅलो माईक चेक. टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त उसळी प्राप्त करतो चेंडू आणि तिथेच मात्र अडचण निर्माण झाली. आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र पूर्णपणे बीट होताना या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. महत्वपूर्ण लढत आहे मित्रांनो. इथे भरपूर मोठा वाढ, परंतु शुभम लोखंडे इतका चपळ या मैदानाच्या आतमध्ये कोण आहे का? नो बॉलचा इशारा पंच करतात. विकेटच्या अगदी बाहेर चेंडू मात्र डिलिव्हर होतोय आणि तेच कारण आहे मित्रांनो की नो बॉल. परंतु शुभम मित्रांनो यष्ट्यांच्या मागे उभा होता, जणू की काय मासा लपकलाय असं चेंडूला लपकलं आणि तिथे आपल्या टीमसाठी धावा रोखल्या. एक मिळेल परंतु नोची. टीमची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकतील, जाऊन पोहोचेल आपण पाहू शकाल 8 धावा फलकावरती. 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. चांगला खेळ मित्रांनो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ चेंबूरला बिलॉंग करतात, परंतु म्हणेल चेंबूरचा एखाद दुसरा खेळाडू दोन्ही संघांमध्ये असेल, कारण की दोन्ही संघांनी तयारी केली आहे. श्री सत्यविनायक चषक स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे आणि हा मानाचा चषक आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. परंतु इथे एक खरा फटका देऊन जातोय आपल्या स्वतःच्या टीमला झटका. बॅटर आपण पाहिलं तर बाबू बॅक टू दी पवेलियन. टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे.
बॉक्स क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर 2+ आहेत आता फलंदाजी करणारी टीम, परंतु या मैदानाची भौगोलिकता आपण पाहिली तर सुरेख मैदान आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे मित्रांनो. इथे तुम्हाला 4 षटकांमध्ये कमीत कमी 40+ धावा बनवणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या समोर जे खेळत आहेत ना आजच्या डेटला त्यांच्या नावाने हा बॉक्स क्रिकेटचा खेळ ओळखला जातो. शुभम लोखंडे असतील, करण सोडा असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर शुभम चिले असतील, अजित असतील, काली असतील, असे दिग्गज खेळाडू या संघामध्ये भरलेले आहेत मित्रांनो. आणि अशा संघासमोर तुम्हाला टिकायचंय तर बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकलाय, धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय आणि तो निर्णय तुम्हाला पेलवावा लागेल. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता चेंडूला, परंतु पाठीची कडा एक धाव मिळतीये. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. नवीन बॅटर आपण पाहिलं तर अमय आलेल्या सिंगलने डावाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर टीमची धावसंख्या इट्स 9 for 1. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल सॅम्युअल उर्फ काली मात्र मैदानाच्या आतमध्ये. कित्येक वर्ष मित्रांनो या बॉक्स क्रिकेटमध्ये हा खेळाडू आपला अधिराज्य गाजवतोय. भल्या मोठ्या संघांकडनं ज्याने मात्र बॉक्स क्रिकेट खेळले. बॉक्स क्रिकेटचे कित्येक उन्हाळे, कित्येक पावसाळे मात्र ज्या खेळाडूने पाहिलेत आणि नुकत्याच मित्रांनो मागच्या मॅच मध्ये त्यांनी प्रचिती दिली आपल्या कामगिरीची. गोलंदाजीच्या जोरावरती त्याने मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तो सॅम्युअल उर्फ काली मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्टेज समोरचे प्रेक्षक थोडंसं सारखा ट्रॉफ्यांसमोर जे प्रेक्षक आहेत तर इथून आपण पाहिलं तर सॅम्युअलचा पहिला बॉल सन्मान दिलाय मित्रांनो. चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिला आणि सिंगल मात्र तिथे पूर्ण केली गेली आहे. अमय आलाय, 2 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केलाय, 2 धावांचं योगदान टीमला दिलंय, परंतु सिंगल डबलने फारसा फरक तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना पडणार नाहीये. रोहन चिले एस्ट्यांच्या मागे उभा आहे आणि जेव्हा रोहन चिले एस्ट्यांच्या मागे असतो ना मित्रांनो, गोलंदाजापेक्षा जास्त दडपण फलंदाजांना रोहन चिलेचा असतं, कारण की हा मास्टर माइंड आहे मित्रांनो. जॉर्ज 11 सारख्या संघाचं प्रतिनिधित्व त्याने मात्र अगदी थाटामाटामध्ये कित्येक वर्षांपासून केलंय. आज त्याचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत नाहीये, परंतु आपल्या मित्राचा संघ व रिषभ 11 मुकेश रॉयल मध्ये खेळत असताना जबरदस्त कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून झाली आहे. इथे मित्रांनो क्विक पहा. बॉक्स क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल ना, तुमच्यामध्ये चपळता असणं गरजेचं आहे. क्षणात मित्रांनो होत्याचं नव्हतं या मैदानाच्या आतमध्ये होतं आणि तेच मैदानामध्ये घडलं. कधी चेंडू मागे गेला, एखाद्याच्या डोळ्याची पापणी लावायच्या आधी कधी स्टंप्स खराब झाले हे कुणाला समजलं नाहीये. डॉट बॉल मात्र मोठं नुकसान नसेल फलंदाजी करणाऱ्या चेंबूर क्रीडा संकुल टीमसाठी. चांगलं चाललं आतापर्यंत दोन्ही टीमच्या माध्यमातून. सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु चर्चा मित्रांनो त्याचीच होते तो शेवटला चांगलं काम करतो. कारण की पिक्चर असेल ना मित्रांनो, विलन सुरुवातीला हिरोला किती जरी मारत असला परंतु सुरुवात शेवटी हा हिरो जिंकतो. आणि पिक्चर मध्ये मित्रांनो चर्चा विलन पेक्षा जास्त नेहमी हिरोची होते. त्यामुळे हिरो बनायचं असेल चांगला खेळ तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस पार्टलाईनला चेंडू आदळतो. काली लेझी राहिला. इथे मित्रांनो तुम्ही तुमची वाट जर खेळाची पाहत राहिलात ना तर हा खेळ तुमची वाट कधी लावून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाहीये आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. काली बघतच राहिला आणि बघत एक धाव कधी पूर्ण केली ते मात्र त्याला देखील समजलं नाहीये. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. अद्याप देखील प्रेक्षकांना जे प्रेक्षक पाहायला आलेत ना मित्रांनो चौकार, ते चौकार पाहायला मिळत नाहीयेत. चला बॅटिंग दाखवायची आहे. षटकातला 5वा चेंडू. काली तयार. यावेळेस बॉलच बॅक ड्राईव्ह, परंतु प्रयत्न सुरेख आहे. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. तुम्हाला ओव्हरआर्म क्रिकेट खेळणं मित्रांनो खूप सोपं आहे, परंतु हा बॉक्स क्रिकेट असा खेळ झालाय ना, या खेळाला खेळायचं कसं हे मात्र पाहणाऱ्याला अगदी सोपं वाटतं, परंतु खूप अवघड आहे मित्रांनो खेळायचं. सेकंदात चेंडू येतो, एक मर्यादित क्षेत्र आहे, त्याच्या खालीच तो चेंडू मारायचा आहे आणि या सर्व गोष्टी खूप कमी कालावधीमध्ये. इथे आपण पाहिलं तर बाबू सर सांगतात अव्वंतर चेंडू आहे. टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. कालीने मात्र पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्या ते आपण पाहिलं तर 4. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतोय आणि गाडी रुळावरनं घसरली ना
तर एक धाव देऊन जाते बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते, 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. सेमीफायनल मित्रांनो, प्रेक्षकांना कोणी जिंकू द्या कोणी हारू द्या, चांगलं क्रिकेट दाखवायचंय. हा चेंडू पाहतच राहिला मित्रांनो, आणि पाहता पाहता रोहन चिलेने कधी काम तमाम केलं ते त्याला देखील कळलेलं नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावतंय 14च्या घरामध्ये. 12 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या सत्रातलं पहिलं सत्र समाप्त झालंय. ये बाजी थी गेंदबाजों की, अभी भी आधा खेळ बाकी आहे. इथून मात्र पलटवार करावा लागेल. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्हाला पलटवार करावा लागतो. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज, बॉलरचं नाव हर्षित. एकाच टप्प्यावरून दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची ताकद तो ठेवतो ना, तो हर्षित आहे. कारण की 2 पायांमध्ये 2 रंगांचे बूट तो घालतो मित्रांनो. वेगवेगळे चेंडू त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतात. स्टायलिश क्रिकेटर आहेत मित्रांनो या संघामध्ये भरपूर. ज्या प्रकारची यांची वाह मैदानाच्या आतमध्ये होते, इंस्टाग्राम वरती देखील भरपूर सारे फॅन फॉलोअर्स आहेत. इथे रनआउटची संधी, इथे जबरदस्त स्टंपिंग मित्रांनो. आपण पाहू शकाल चित्त्यापेक्षा चपळ आहे रोहन चिले मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच प्रकारची खेळी आपण दाखवत असताना स्टंपिंग विकेटच्या माध्यमातून बॅटरला करते आउट. या दरम्यान ज्यांचं या मैदानाच्या आतमध्ये शुभागमन होताना पाहायला मिळतंय, SG एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय श्री अक्षय शेठ चिकणे साहेब यांचं इथे स्वागत होते. स्वागत आहे आपलं श्री सत्यविनायक मित्र मंडळ आयोजित श्री सत्यविनायक चषक 2025च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. एक स्पर्धा मानाची, एक स्पर्धा सन्मानाची. हनुमानाच्या गदेप्रमाणे मित्रांनो ट्रॉफीज आहेत. घरामध्ये जागा होणार नाही एवढ्या सुंदर आणि एवढ्या दिप्पाल ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या बाळदादांच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मेहनत देखील तुम्हाला त्याच प्रकारची करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हर्षित पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. दुसरा चेंडू वाईट टाकतो आणि तिसरा बॉल प्राइज विकेट. इथे आपण पाहिलं तर आला परत आणि गेला परत. बॅटर बॅक टू द पवेलियन. तर इथे आपण पाहू शकता मित्रांनो, नेहरू क्रीडा संकुल संघ 2 मॅच तुम्ही अशाच जिंकलेल्या नाही आहात. भरपूर मेहनत तुम्ही पहिल्या हाफ मध्ये केली आहे. ती मेहनत तुम्हाला पुन्हा एकदा या हाफ मध्ये करावी लागेल. कारण की 2 मॅच जिंकणं म्हणजे ट्रॉफी जिंकणं नाहीये. ट्रॉफी जिंकायची असेल तर ही मॅच जिंकावीच लागेल. इथून जिंकलात तर घरच्यांना फोटो दाखवता येईल ट्रॉफीचा. इथून हारला तर घरच्यांनी प्रश्न विचारला दिवसभर काय केलं त्याचं उत्तर तुमच्याकडे नसणार आहे. त्यामुळे मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. डावपुराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपण पाहू शकाल वरती टाकते फलंदाज मनजितची. मनजितने गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं या कामोडेकरांना, परंतु फलंदाजीसाठी आता वेळ आली आहे दाखवून द्यायची की हम भी किसी से कम नाहीये. यावेळेस समजलाच नाहीये मनजितला. हा बॉल ऍक्शन केली गेली आहे. इथून आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा कोणताच नाहीये, म्हणजे बॅटची कडा घेऊन जाणारा हा चेंडू नक्कीच असावा. एक धाव मिळेल मनजितला, एक धाव मिळेल टीमला. टीम मात्र जाऊन पोहोचेल 16 धावा धावफलकावरती. 16 धावा पुरेशा नसणार आहेत मित्रांनो. 35 प्लस तरी धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. बचेंगे तो बचेंगे. इथे आपण पाहिलं तर आडव्या बॅटने इथे मात्र ठोकलाय चौकार. संघर्षमय चौकार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच वेळ वाट पाहायला लावली प्रेक्षकांना, परंतु अखेर तो चौकार आलाय. आणि त्याचबरोबर दुसरं दशक मात्र धावफलकावरती. 20 धावा येताना पाहायला मिळतात. लढाई सुरू आहे मित्रांनो. 13-14 खेळाडू. एकमेकांच्या कमजोरी, एकमेकांची ताकद सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यावरती मात्र वार केले जातील. वारावरती पलट वार देखील केले जातील. कामोडे नगरी मित्रांनो ओळखली जाते बॉक्स क्रिकेट साठी. या पनवेल तालुक्यामध्ये कामोडे एवढा बॉक्स क्रिकेट कुठंच खेळला जात नाहीये. आणि त्यामुळे मित्रांनो पनवेल तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या स्पर्धा जर बॉक्सच्या पुढे होत असतील तर तो मात्र ही कामोड्याची नगरी आहे. कामोड्याचा रसिका क्रिकेट वेड रसिक आहे. आणि त्यामुळे मित्रांनो दिवस असो रात्र मोठ्या संख्येने तो मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी येतो. चेंडू झालेले 5
1 to go. धावसंख्या झाली 21. 5 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. दामोटामध्ये आपण पाहिलं बाकीच्या शहरांमध्ये ओव्हर क्रिकेटच्या प्रीमियर लीग होतात, परंतु दामोटामध्ये डॉग्सच्या प्रीमियर लीग होतात. याच मैदानावरती आणखी एक मोठा चषक आपल्याला पाहायला मिळेल. वन साइड चषक आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या आठवड्यामध्ये एक मोठी लीग आपल्याला पाहायला मिळाली आई बाबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काही दिवसानंतर आपण पाहिलं मित्रांनो मानसरोवर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. खूप प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर स्पर्धा आहेत मित्रांनो दामोटामध्ये. तुमच्यामध्ये कला कौशल्य असणं गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं तर रोहन चिले चूक करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा मोबदला मिळतोय तो एका धावेचा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पायामध्ये बेगा ठोकला म्हणजे चेंबूर थोडा संकुल या टीमच्या अभी नाही कभी नाही. इथे जर का धावा आल्या नाही तर दुसऱ्या धावा वाचवताना देवाचा दावा करावा लागेल. टीमची धावा संख्या 22 धावा. 7.33 च्या सरासरीने 22 धावा वेळ नाहीये. जर अजून घासत पुसत गुदगुला करत सीमारेखा पार. इथे धावा 4 येतो 27 चषकाचा थरार ठोकलाय चौकार. आपण पाहिलं तर 27 धावा फलकावरती नेटगड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये वेगाने पूर्ण केली जाते. आम्हाला तर वैशिष्ट्य झाले मित्रांनो आघाडीच्या फलंदाजांना जे करता आलेलं नाहीये आम्हाला ते करून दाखवलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पाडलाईनला आदळतोय, परंतु नजरेत नजर मिळाली आणि एवढ्या लाईटी लावून देखील मित्रांनो धावाची चोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 29 च्या घरामध्ये आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळेचा बॉल हातभर वळण घेतोय. हातभर वळण घेतोय मित्रांनो. सरळ बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर निराशा घेऊन तंबूच्या बाहेर येताना आपण पाहू शकाल फलंदाज अमय याला अमय बाद झाला. मंजित अजून देखील मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 29 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 30 धावांचं आव्हान होतं ऋषभ 11 मुकेश रॉयल या टीम समोर आणि या मॅच मध्ये कितपत धावांचं आव्हान येले पाहणं गरजेचं. चला 1 to go. शेवटचा चेंडू शुभम लोखंडेचा. टाळ्यांच्या गजरामध्ये पहिली इनिंग आपण समाप्त करूया. तर इथून आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचा चेंडू असेल मित्रांनो या पहिल्या इनिंग मधला. खेळण्यासाठी आलाय फलंदाज अक्षय, मिस्टर खिलाडी म्हणून ज्यांना संबोधलं जातं अक्षय. पहिला बॉल इथे मी म्हणेल पंचांच्या निर्णयाची वाट पाहिल. ऑफ द बॅट यस बॅटीची कडा घेतली गेली आहे. लास्ट बॉल इथे आपण पाहिली तर सिंगल आणि दुसरीच्या शोधामध्ये बॅटर आउट असेल. यस एकच धाव. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे 30 आणि विजयासाठी इथून लक्ष आपण पाहिलं तर 31 धावांचा असेल.
त्याला समालोचक सूरज आपण असा करायचं. तर यस नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही संघांना देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. तर नक्कीच धन्यवाद विकी दादा. एक सुमधुर आवाज कामोठ्या नगरीतला सुंदरसा समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. कानांना मधुर असे शब्द त्यांच्या माध्यमातून व्यक्त केले गेले. मॅचचा आखो देखा हाल त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लेट्स प्ले. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंबूर क्रीडा संघ एक दुसऱ्याला पछाडत इथपर्यंत पोहोचले. स्ट्राईकला असेल शुभम, नॉन स्ट्राईकला असेल रोहन. शुभमच्या खेळाबद्दल बोलावं तेवढे कमी आहे. शुभमने खूप मोठे मोठे टुर्नामेंट आपल्या बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जीवावरती गाजवलेले आपल्याला पाहायला मिळतील. चेंबूर मधील आत्ताच सांगितल्याप्रमाणे चेंबूर मधील मोठमोठ्या मॅचेस त्याने आपल्या स्वतःच्या जीवावरती आपल्या संघाला जिंकून दिलेत. चला मॅचला होतीये सुरुवात. सेमीफायनलचा हा मुकाबला, महामुकाबला, आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. स्ट्राईकला असेल शुभम, स्ट्राईकला रोहन. डॉट चेंडूची सांगता, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन अक्षय याच्या मार्फत. काय गोलंदाजी करतोय डॉट चेंडू. शुभम याला जखडून ठेवला पहिल्या चेंडूवरती. मात्र नक्कीच विजयाची आशा असेल. 31 धावांचं आव्हान, क्षेत्ररक्षक तैनात, पण चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांकरता गचाचं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मात्र नक्कीच या सेमीफायनलच्या मुकाबल्यात नक्कीच आपल्याला पेलवणार नाहीये मित्रांनो. संघाला विजयी वाटचाल करून द्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षणात जीव झोकून द्यावा लागेल. 31 धावांचं आव्हान, 31 धावांचा पाठलाग करत असताना मात्र शुभमच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवरती करणारा प्रहार, भेदक मारा शुभमच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स अटेम्प्ट आणि अटेम्प्ट बसतोय आणि चेंडू जाऊन बसतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. एक चौका आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय अक्षय याने. शुभम 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 ज्याचं नाव होतं शुभम, त्याला मात्र नक्कीच तब्बूच्या आसऱ्याला पाठवतोय अक्षय. मोठे मोठे संघ शुभम नावाला घाबरतात, त्याच नावाला त्यांनी तब्बूत पाठवले. शुभमची जागा भरून काढण्यासाठी येतोय करण. हा एक मातब्बर खेळाडू आहे. चेंबूर नगरीतला एक मोठा खेळाडू म्हणून याचं नाव लौकिक आहे. मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्या नावाचं कौशल्य आपल्या नावाप्रमाणेच आपल्या खेळाडून दाखवत असतो. आपल्या संघाला विजयी वाटचाल करण्यासाठी सिंहाचा मोठा वाटा तो स्वतःच्या खांद्यावरती घेत असतो. स्ट्रायकिंग एंडला करण, अक्षय टू करण. पहिला चेंडू, पहिला स्वीप मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. तो उचलून फेकी करेल तोपर्यंत तू चालू आहे. सुंदरसा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मात्र नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच झाली होती, मात्र नंतर आखो ने आखो से इशारा कर दिया
और दोनों को अपने जगह पे भेज दिया असं पाहायला मिळते. नक्कीच दोन्ही खेळाडू मात्र चेंबूर संघासाठी मोठी खेळी करत असतात. करण आणि रोहन खूप वर्षापासून एकत्र खेळणारी ही जोडी. अक्षय टू रोहन. रोहनने नक्कीच मागच्या मॅच मध्ये 3 चौकार लगातार मारून आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं होतं. पुन्हा एकदा चेकिंग 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 यालाच म्हणतात. पुढच्याचा माइंडसेट काय आहे चाचपणी करण्याचा प्रयत्न म्हणजे चेकिंग. रोहनच्या डोक्यात काय चाललंय, काय करायचं, पुढच्या चेंडूवरती काय होईल. पुन्हा एकदा कट दिलाय क्षेत्ररक्षक तैनात. पॉईंटच्या दिशेने चेंडू सरसावतो पळतो तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. संघाचं धाव परत 6च्या घरामध्ये. स्ट्रायकिंग एंडला करण. अक्षय डुकरण शेवटचा चेंडू या षटकातला करणसाठी. सत्यविनायक चषक 2025 सेमीफायनलचा महामुकाबला चालू आहे. क्षेत्ररक्षक धडपडतायत, पळतायत, अडवतायत आणि तोपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पळून काढल्या जात आहेत, आपल्या खात्यामध्ये जमा केल्या जात आहेत. करण्याची नक्कीच करावी तेवढी कौतुक कमी आहे. धाव पळाली होती त्याच्यानंतर मात्र कुठेसा फंबल झालेला दिसला क्षेत्ररक्षक. त्याच्यानंतर लगेच एक दुसरी चोरटी धाव मात्र आपल्या खात्यात जमा करायसाठी पळाला. 2 धावा जिथे 1 धाव व्हायला हवी होती तिथे 2 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात माइंडसेट. स्प्रे आहे. मेडिकल किट प्रोव्हाइड करा प्लीज. मेडिकल किट असेल तर प्लीज प्रोव्हाइड करा. श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोटे वर्ष 10वे श्री सत्यविनायक चषक 2025 चा महामुकाबला महाफेरी सेमीफायनल. सेमीफायनलचा हा मुकाबला या दोन्ही मातबर संघांमध्ये जो कोणता संघ विजयी होईल तो जाईल उद्या फायनल साठी. करण सोडा स्ट्रायकिंग एंडला असेल पुन्हा एकदा. रोहन असेल स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8च्या घरामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीची धुरा संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय मंजित. मंजितकडे सुद्धा सुंदरशी गोलंदाजी करण्याचा कौशल्य आहे. पाहूया मंजित आपल्या फिरकीच्या जीवनातील संघाला विजयी वाटचाल करून देतोय का. सामना पाहण्याजोगता झालाय. सेमीफायनलची लढत. सर्व प्रेक्षकांची नजर कोणता संघ जातो फायनलच्या फेरीमध्ये. चेंबूरचा संघ. दोन्ही संघ चेंबूरचेच. कोणताही संघ जिंकला तरी ट्रॉफी मात्र नक्कीच चेंबूर नगरीत जाणार आहे. सेमीफायनलचा महामुकाबला. म्हणजे टू रोहन. पहिला चेंडू क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र इथं सुटतोय का काय. झेल मात्र सुटलाय तोपर्यंत चोरटी धाव. 2 धावा मात्र नक्की चोरट्या चोरी केल्या गेल्या. जिथे आउटचा इशारा यायला हवा होता पण तिथे मात्र 2 धावा रोहन याच्या खात्यात जमा होत आहेत. काय बॅटिंग करतो रोहन. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला गेला होता त्याच्या माध्यमातून पण झेल मात्र इथं सुटतोय आणि रोहनला मात्र एक मोठं जीवन दान इथं भेटतंय. एसबी टायर्स चे ओनर आणि दुधाळ साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते शुभ सत्कार केला जाईल. आपल्यास विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय साहेब. आपला मान सन्मान घ्यायचा आहे. लेट्स प्ले. पुन्हा एकदा रोहन फटका सजवतो. चेंडू जातोय गच्चावरचा क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका फ्लिक केला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता पण फंबल झाला आणि धावा गेल्या 4. तर मित्रांनो फक्त आणि फक्त 31 धावांचं आव्हान आहे.
एकतीस धावांच्या आव्हानामध्ये जर असे दोन संघाची धावसंख्या जाऊन बसते 14च्या घरात. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. एक धाव यायला हवी होती तिथे मात्र नक्कीच 4 धावा खात्यामध्ये जमा करतोय रोहन आपल्या. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर साईडला मारला हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच रोहनच्या खात्यामध्ये जमा होतीये. स्ट्रायकिंग गेला येतोय तो करण सोडा. पाहण्याजोगता राहील करणचा हा खेळ. आपल्या संघाला विजयी वाटचाल करून देतोय का करण, पाहण्याजोगतं नक्कीच राहील. म्हणजे टू करण लेग कट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्यांना टॅप केला तोपर्यंत की धाव मात्र नक्कीच खात्यात जमा करतोय आणि स्ट्रायकिंग एंडला पाठवतोय रोहन याला. 16 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समीकरण मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या साईडला हा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र नक्कीच रोहन एक धाव पूर्ण करतोय आणि संघाचं धाव फलक पुढे सरसावतोय आणि स्ट्रायकिंग एंडला येतो करण. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 7 सरळ समीकरण 14. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. वाईट अवांतर धावसंख्येद्वारे अवांतर धावसंख्येने मात्र संघाचं धाव फलक पुढे सरसावतोय आणि येऊन पोहोचते 13 चेंडू 13 धावांचं समीकरण. एक साधं सरळ सोपं समीकरण मात्र नक्कीच मगाशी जे घडलं ते मी वारंवार आपल्याला सांगतोय. सिद्धिविनायक नायरोली संघ 6 चेंडू 6 धावा झाल्या नाहीत. याला म्हणतात क्रिकेट. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट कट बॅक साईडला खेळला. थ्रो केला. सुंदर असा थ्रो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मनजित याच्याकडे. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण होतीये कारण याच्या बॅट मधून आलेला हा एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19च्या घरात. तर नक्कीच मित्रांनो पराभवाने माणूस संपत नाही पण जोपर्यंत प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाहीये. तर नक्कीच करणला करून दाखवावं लागेल. जोपर्यंत तो जिंकत नाही तोपर्यंत स्ट्रायकिंग एंडला त्याला खेळावं लागेल आणि आपल्या संघाला विजयी वाटचाल करून द्यावी लागेल. 12 चेंडू 12 धावा. काय समीकरण आहे मित्रांनो. पाहायला गेलं तर एक साधं सोपं सरळ समीकरण आहे. 12 चेंडू प्रत्येक चेंडूवर एक धाव. पण हे समीकरण कधी बिघडेल सांगता येत नाही मित्रांनो. क्रिकेट हा खेळच असा आहे. जर तरचा खेळ म्हणून ओळखला जातो हा क्रिकेट. बॉक्स क्रिकेट पण सुद्धा त्याच पटलावरती चालतंय धावतंय पळतंय. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो शुभम. माफ करा सुभाष. स्ट्रायकिंग एंडला करण. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या दिशेला मारला हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकी करेपर्यंत मात्र नक्कीच एक धाव हातात जमा करतोय कारण एकेरी दुहेरी धावाने मात्र नक्कीच धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतोय. याच खेळाची मोठे फटकेबाजीची गरज नाहीये. माहिती आपल्याला क्रिकेट माइंडसेट आहे आपला. ओ माय गॉड काय घडतंय काय बिघडतंय. रोहन पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने घेतली फिरकी आणि जाऊन बसला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टिरक्षकाकडून कोणती चूक होत नाहीये. यष्टा उद्ध्वस्त करत रोहनला पाठवतात तंबूच्या आसऱ्याला. तर रोहनची जागा वरून काढण्यासाठी येतोय विकास. विकास स्ट्रायकिंग एंडला विकास दोन साईडला असेल कारण संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हातावर असताना मोठा झटका देतोय सुभाष आपल्या संघाला. संघाची धावसंख्या जाऊन बसतीये 20च्या घरामध्ये.
शकत नाहीये. जवळपास जवळ सेम आहे. 8 चेंडू 9 धावा 9 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका विकासाच्या बॅटमधून एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावपळत पुढे सरसावते. धावतोय पळतोय रेंगाळतोय आणि जाऊन बसते 23च्या घरामध्ये. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला करण. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा एक मोठं नाव गाजते करण अंबाला. तसंच बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा एक नाव गाजते करण सोट. याचं नाव घ्यावं तेवढं कमी आहे बॅट्समनचं. पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा फटका एक धाव पुन्हा एकदा खात्यात जमा करतो. नक्कीच सुभाषच्या माध्यमातून जखडून ठेवला मोठा फटका येऊन महत्वपूर्ण षटक. विजयी वाटचाल कोणता संघ करेल यासाठी टाकलं जाणार आहे महत्वपूर्ण षटक. या षटकाच्या माध्यमातून मग विजय कोणाचा होईल हे ठरलं जाईल. या दिवसातली आजच्या दिवसातलं शेवटच्या मॅच मधलं शेवटचं षटक. सेमीफायनलचा महामुकाबला नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून साता समुद्र पार युट्यूब लाईव्ह केलं जातंय. हे भव्य दिव्य आयोजन सिद्धिविनायक मित्रमंडळ महामोठे आयोजित श्री सिद्धिविनायक चषक 2025 चा महामुकाबला. सेमीफायनल स्नेहल संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो. स्नेहल जखडून ठेवावं लागेल. करण सोडा ऑन स्ट्राईक. विजयासाठी 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एकेरी दुहेरी धावांनी मात्र नक्कीच संघाचं धावफलक पुढे सरसावेल. पण विजयासाठी मात्र नक्कीच मोठा फटका मारावा लागेल. स्नेहल टू करण. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. आव्हान तर धाव संख्येवर 55 मात्र एवढ्या भर रात्रीत नव्या प्रकारे 4 करायला लावणारा हा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचांकडून आलेला. आव्हान तर धाव संख्येवर 1. पुन्हा एकदा आव्हान तर धाव संख्येवर. पुन्हा एकदा धावसंख्या वाढतीये पळतीये आणि जाऊन बसतीये 26च्या घरात. समीकरण बदलतंय मित्रांनो. बघा आता होतं समीकरण होतच नव्हतं झालंय 2 चेंडू मध्ये. काय घडतंय काय बिघडतंय. हा आहे महासंग्राम. हा आहे क्रिकेट. हा आहे बॉक्स क्रिकेटचा महासंग्राम. श्री सिद्धिविनायक चषक 2025. जसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कामोठे नगरीत बॉक्स क्रिकेटच्या प्रीमियर लीग खेळवल्या जातात. का खेळवल्या जातात याच कारणामुळे बॉक्स क्रिकेट एक नावलौकिक क्रिकेट होत चाललंय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता करण्याचा. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच खात्यात जमा करतो करण. 5 चेंडू 4 धावा. समीकरण बघा किती सोपं करून ठेवलंय. 2 चेंडूंनी मात्र समीकरण उलट पालट सुलट करून ठेवलंय. स्ट्राईकला असेल विकास. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र सुंदर. 4 धावा. संघ विजयी ठरतोय. ऋषभ 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ जातोय थर्ड टू फायनल मध्ये. श्री सिद्धिविनायक चषक 2025 चा फायनलचा पहिला संघ ऋषभ 11 मुकेश रॉयल चेंबूर संघ. करण सोडा रोहन सारखे मोठे मोठे खेळाडू या संघामध्ये होतोय. या संघाचा विजयपथ ठेवून गेले फायनलच्या दिशेने. काय मॅच झाले मित्रांनो. सर्व क्रीडा रसिक सर्व क्रीडा प्रेक्षक सर्व खेळाडू यांच्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने मी सहर्ष आभार करतो. तुम्ही वेळात वेळ करून आमच्या मॅचेस बघायला आलात. आम्हाला वेळ दिलात. क्रिकेटवर प्रेम केलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय
नक्कीच पंच आपलं सुद्धा विशेष आभार. आपण मुलाचं सहकार्य केलं आहे आज दिवसभर.